हा प्रश्न मॅग्नेटिक मटेरियल्स या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. दी क्युरी टेम्परेचर ऑफ कोबाल्ट अँड आयर्न आर 14,000 Kelvin and 1,000 Kelvin respectively. At T that is equal to 1600 Kelvin, the ratio of magnetic susceptibility of cobalt to that of iron is option A 7/5, option B 5/7, option C 1/3 and option D 3. आपण काय शिकलो तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल जेव्हा असतं आणि त्याचा ससेप्टिबिलिटी व्हर्सेस टेम्परेचरचा ग्राफ जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला माहितीये फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं टेम्परेचर जर आपण वाढवलं तर एका टेम्परेचरला फेरोमॅग्नेटिक हे पॅरामॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट होतं आणि त्या टेम्परेचरला आपण क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतो. आणि मग आपल्याला हे टी जर टी हे ग्रेटर दॅन टीसी आहे तर ही ससेप्टिबिलिटी फेरोमॅग्नेटिक मटेरियलची आपल्याला या फॉर्म्युल्याने मिळते की सी डिवायडेड बाय टी मायनस टीसी. मग या ठिकाणी आपल्याला कोबाल्टचं क्रिटिकल टेम्परेचर हे 1400 केल्व्हिन दिलंय, आयर्नचं 1000 केल्व्हिन दिलंय आणि ह्या टी ची किंमत आपल्याला 1600 केल्व्हिन दिली. रेशो विचारलाय आपल्याला ससेप्टिबिलिटी ऑफ कोबाल्ट टू ससेप्टिबिलिटी ऑफ आयर्नचा रेशो किती. प्रॉब्लेम समजला. मग आता काय करायचं, या इनव्हर्स प्रपोर्शनमुळे ससेप्टिबिलिटी ऑफ कोबाल्ट टू ससेप्टिबिलिटी ऑफ आयर्न घेताना काय करायचं तर टी मायनस, तर याच्यातून टीसी कोणाचं वजा करायचं, इनव्हर्स प्रपोर्शन मुळे इथं आयर्नचं वजा करायचं आणि इथं फेरसच्या तिथे कोबाल्टचं वजा करायचं. मग हे 1600 मायनस 1000 आणि 1600 मायनस 1400, तर हे झाले 600 डिवायडेड बाय 200 दॅट इज 3 आणि म्हणून करेक्ट ऑप्शन डी आला. समजलं कसं सोडवलं. तर या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचे. उलट विचारलं असतं तर 1/3 आलं असतं. काळजीपूर्वक बघायचं. इनव्हर्स प्रपोर्शन करताना या पद्धतीने करायचं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.